आज रविवार स्पेशलमध्ये आपण बनवत आहोत सुरमई मासा आहे मस्त आणलेला. त्याला आपल्याला फ्राय करायचं आहे आणि पॉपलेटची करी करायची मस्त. तर सुरुवातीला मासे मस्त धुवून घेतलेले आणि त्याच्यावर थोडंसं आमसूलचं पाणी टाकलेलं आहे. सुरमई माशावर आपल्याला ते फ्राय करायचे. आणि आता आपल्याला त्याच्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे. मस्त मालवणी मसाला आणलेला आहे आम्ही अलिबागवरून, तो टाकलेला आहे. हळद आहे, मीठ आहे आणि तांदळाचं पीठ पण घेतलेलं आहे 1 छोटी वाटी. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि पॅन ठेवलेला आहे गॅसवर. मस्त मोठे मोठे पीस आपण करून आणलेले बघा सुरमईचे. त्याला मस्त आपल्याला फ्राय करायचे. आता रवा लावून घ्यायचा आहे मस्त. आणि तेल गरम झालेले आहेत. आपल्याला मासा टाकायचा त्याच्यामध्ये तळण्यासाठी. दुसरा पण घ्यायचा आहे आणि मस्त कडक तळून घ्यायचे, एकदम क्रिस्पी. खायला एकदम मस्त लागतात अशा प्रकारे आपण तळून घेतले ना, खूप छान लागतात. आणि आपण थोडंसं आमसूलचं पण टाकलेलं आहे पाणी त्याच्यामध्ये, टेस्ट येते खूप छान. आणि आपल्याला मस्त पॉपलेटची भाजी बनवायची मस्त आणि सोनकढी बनवायची मस्त. आपल्याला मस्त फिश थाळी तयार करायची आपल्याला आज. आणि आज रविवार त्याच्यामुळे मस्त आपण नॉनव्हेज तर राहतच सगळ्यांकडे रविवार म्हटल्यानंतर. आणि मस्त बघा दोन्ही बाजूनी छान मस्त तळून घ्यायची आपल्याला सुरमई मासा. आणि मालवणी मसाला तर खूप टेस्टी असतो, स्पेशल मिळतो आपल्याला कोकणामध्ये. आणि टेस्ट तर खूप छान होते लागते. मसाला खूप मस्त तयार केलेला असतो त्यांनी, मालवणी मसाला. त्याच्यामुळे फिश पण एकदम टेस्टी लागते आपल्याला. आणि आपले आता बघा दुसरे पण आपल्याला तळून घ्यायचे असेच. थोडा वेळ लागतो पण मस्त तळल्या जातात मग. आणि बघा आता आपल्याला सोनकढीसाठी मी आमसूल आहे ना पाण्यात भिजत टाकलेले आहे. आणि मस्त सोनकढी करायची आपल्याला फिश थाळीबरोबर. आणि आता ही फिश काढून घ्यायची आपल्याला एका ताटात. सगळी फिश आपल्याला तळून घ्यायची मस्त अशाच प्रकारे मस्त. आणि इकडे बघा आता आपल्याला सोनकढी पण तयार करायची. सगळी फिश आपल्याला अशी तळून घ्यायची आहे. आणि आता ताटात काढून घ्यायची बघा मस्त तळल्या गेलेली बघा दोन्ही बाजूने एकदम कडक एकदम. आणि आता आपल्याला पॉपलेटची भाजी करायची, त्यासाठी कांदे कापून घ्यायचे आपल्याला. आणि आपल्याला आता मसाला तयार करायचा. मस्त कांदा भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो, कांदा, आलं, लसूण मिक्सरमधून काढून घ्यायचे आपल्याला. आणि बघा मिक्सरमधून काढून झालेला आहे मसाला. आणि फिश पण आपली तळून झालेली मस्त. आणि आता आपल्याला भाजी करायची बघा पॉपलेटची. त्यासाठी कढई ठेवलेली आहे. तेल टाकून मसाला पण टाकून झालेला आपला मिक्सरमधून काढलेला. आणि आपले गरम मसाले पण झालेले आहे. स्पेशल मालवणी मसाला तो पण टाकायचा आपल्याला फिश करीसाठी. फ्रायचा पण वेगळा आहे आणि हा करीचा पण वेगळा आहे मसाला. पाणी टाकायचं आहे बघा भाजीमध्ये. आणि मस्त उकळी येऊ द्यायची आता फिश करीला. एकदम टेस्टी आपली फिश करी तयार होणार आहे आता खाण्यासाठी. कोकणातला मालवणी मसाला खूप चांगला असतो, टेस्टी एकदम. आणि बघा आपलं कोकम पण भिजून झालेलं आहे. आणि इकडे बघा ओलं नारळ घेतलेलं आहे. आता आपल्याला ते मिक्सरमधून काढायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण आलं घेतलेलं आहे. आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आणि नंतर गाळून घ्यायचं आहे. मग चाळणीने किंवा कपड्याने पण आपण गाळू शकतो.
सोनकढी पण खूप छान लागते फिश थाळीबरोबर. आणि बघा ती गाळून घ्यायचं आहे मस्त. मी चाळणीने गाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मस्त जिरे पावडर टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त तयार झाली आपली सोनकढी खाण्यासाठी. आणि बघा मस्त सोनकढी आपली तयार झालेली आहे. आता मस्त फिश थाळीचं ताट तयार करायचं आहे, त्याच्यामध्ये सोनकढी ठेवायची, खाण्यासाठी तयार आहे आपली फिश थाळी मस्त.